व्यंजन प्लस स्वर प्लस स्वरादी ही संकल्पना नेमकी काय आहे? उदाहरणार्थ पाहूया. स्वतः या शब्दामध्ये जो तह आहे तो ही कन्सेप्ट सांगत आहे, संकल्पना सांगत आहे. तर यामध्ये त हे हलंत व्यंजन, अ हा स्वर, त मध्ये अ हा स्वर आहे आणि या अच्या पुढे काय आहे? विसर्ग आहे. म्हणजेच त हे काय झालं? व्यंजन झालं, अ हे स्वर झालं आणि या ठिकाणी हा जो विसर्ग आहे हे झालं स्वरादी. ओके. मग या ठिकाणी जो दुह आहे ते सुद्धा सेम तसंच आहे. हलंत द आहे, ऊची मात्रा आहे आणि विसर्ग आहे. व्यंजन प्लस स्वर प्लस स्वरादी हे काय झालं? हे एक अक्षर झालं. अक्षराची संकल्पना आहे. ओके. हे जोड अक्षर नाही आहे, तर हे एक अक्षर आहे. म्हणजेच व्यंजन प्लस स्वर प्लस स्वरादी हे एक अक्षर आहे. या टॉपिकविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. त्यामध्ये मराठी व्याकरण विषयी प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या टॉपिकवर अधिक माहिती मिळून जाईल.